पीछे आ रहे पीछे गौतम की पीटी पार्टी 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 ये पीछे आओ ना यार पीछे चलना चलना पीछे चलो पीछे चलो और पीछे गौतम चलना तो ये सेंटर कपूर साहब कपूर साहब यहाँ पे सामने काफी है ना फेम नको ना कास्ट बरोबर करू मॅडम बरोबर काचा कौन फोड़ते हैं आशीष पीछे ने सबको पीछे ने दबा पीछे चलो ये पीछे आ जाओ ना कास्ट के सब लोग पीछे आ जाओ ना हेलो अरे मैम बैठने वो ऊपर हाँ सर यहाँ पे सर पीछे बैठे हाँ रुके जरूर फोटो मार कपूर साहब चलो चलो बैठो सर को बिठाओ सर को बिठाओ चलो 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 तुम ही बोल रहे एक्सक्यूज मी साइड हो बेटा साइड हो चलो यहाँ पे सर सेंटर सेंटर अनिल सर सामने एक्सक्यूज मी समोर बघा जरा हो साहेब समोर बघा जरा ले 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 ठीक है थोड़ा थोड़ा सर नमस्कार वाट एकटी एकाकी एकट्याने चरायची सुरत फक्त सावली साथ तिची आयुष्याची आणि चलो आपला मराठी सिनेमा बसून या सगळ्यांनी आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. अनिल कपूर साहब मैं आपका स्वागत करता हूँ और यहाँ जरा कृपया सगळ्यांनी बसून घ्या. सागरचा अतिशय प्रथम असा सिनेमा आणि या सिनेमासाठी लॉन्चिंग करणाऱ्या सगळ्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सिनेमाबद्दल आपण चलो पीछे जाओ तो इवेंट चालू होगा ना. बस चालू करो ना यार. नमस्कार माझं तुम्ही आता मनातल्या मनात या सिनेमाचं फर्स्ट लुक आणि ऑडिओ रिलीज आताच तुम्ही बघितलेलं आहे. तर या सिनेमाचे जे माझे निर्माते आहेत तेही इथं उपस्थित आहेत. माझ्या सिनेमातले काही कलाकार तेही उपस्थित आहेत आणि आपल्या हिंदी इंडस्ट्रीमधले सुपरस्टार श्री अनिलजी कपूर साहेब तेही इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी पहिला माझ्या टीमकडून इथं स्वागत करतो. तर हा मनातल्या मनात हा सिनेमा खूप आगळ्या गोष्टीवरती बेतलेला आहे. ही गोष्ट म्हणजे आपले जे रायटर आहेत श्री संजय पाटील यांची खरी घटना आहे. त्यांच्या जे आई वडील त्यांच्या जीवनावरती बेतलेली गोष्ट आहे. अतिशय सुंदर असा सिनेमा बनलेला आहे. त्या सिनेमात वडील आणि मुलगा असं ही दोघांची गोष्ट आहे. आज आपण बघतो की आज आपल्या फॅमिलीमध्ये आज आपल्याला वेळ खूप कमी आहे. आपल्याला वेळ खूप कमी असतो. आपण आपल्या फॅमिलीच्या लोकांशी संवाद खूप कमी साधतो. आपल्याला एकमेकाला माहित नसतं की माझं स्वप्न काय, माझ्या बहिणीचं काय किंवा माझ्या वडिलांचं काय आहे. अशाच पद्धतीची ही गोष्ट आहे की
आज आपण मागे जाऊन बघितलं तर आपल्या आई वडिलांचं काही स्वप्न होतं का आणि त्यांनी ते पूर्ण केलं का आणि केलेलं असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. आज आपण असं कोणीच मागून बघत नाहीये. त्याच्यावरतीच आपण हा सिनेमा बनवलेला आहे. धन्यवाद. आता मी ते माझे जे या सिनेमाचे रायटर आहेत संजय पाटील सर, मी त्यांना इथे वरती आमंत्रित करतो. संजय पाटील सर. माझ्याकडून श्रीजींना वेलकम टू शो. थोडं मराठी हिंदी मिक्स करून बोलेन कारण का मी माझं बॅकग्राऊंड तुम्ही ऐकलं तर मी एअरफोर्समध्ये आहे. विंग कमांडर आय मीन एअरफोर्स अँड प्रेझेंटली मी आता हैदराबादमध्ये पोस्टिंग आहे माझं. मी ही जी गोष्ट आहे, ही जी स्टोरी आहे ही बेसिकली माझ्या आईवडिलांचं जे काही स्वप्न होतं किंवा जे काही त्यांनी स्ट्रगल केला त्या स्ट्रगलच्या पाठीमागं ज्यावेळी आम्ही सक्सेसफुल झालो सगळे त्यानंतर पाठीमागं त्यांचं खरंच काही स्वप्न होतं का ह्याच्यावर आम्ही कधी विचार नव्हता केला. तो मला वाटतं आम्ही या पिक्चरद्वारे पुढे आणलेला आहे. आणि प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न मुलगा पूर्ण करतोच का किंवा विचारतो का त्याला की तुमचं काय स्वप्न आहे. सरांनी कथा लिहिली. एक लक्षात ठेवा, चांगल्याला ओली आणि वाईटाला शिवी देणारी मंडळी आहे. त्यामुळे दणदणीत लाल मातीचा आखाडा आहे यांचा. सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. मी सन्माननीय निर्माते दिग्दर्शक या सगळ्यांना विनंती करतो की कृपया मान्यवरांचा आपण सत्कार करूया. आदरणीय दिग्दर्शक पांडुरंग जाधव, सर्व मान्यवर, अनिल जी आप आइए. या सिनेमाचे लेखक संजय पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी बोललेल्यावर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. जरा टाळ्या जोरात येऊ द्या. उषाताई, खरं सांगू का, मुंबईची काही टाळी वाजत नाही. कोल्हापूरची टाळी जशी दणदणीत वाजते तशी मुंबईची नाही टाळी वाजली. टाळी आणि शिटी म्हणजे दणदणीत कोल्हापुरात त्या पद्धतीने जरा क्या बात आहे, क्या बात आहे. बरं वाटतं, बरं वाटतं. क्या बात. आता जरा कुस्त्या मैदानात उतरल्या किती वाटत नाही. आदरणीय उषाजींना मी विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती यावं, कारण मराठी इंडस्ट्रीतली धग ही तुम्ही जिवंत ठेवली. खर तर या सिनेमाचा नायक मगाशी आपण म्हटलं की शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर सारख्या एका नाटकातून आला कैलास आणि एक वेगळा सिनेमा देऊन गेला. मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली. संजय पाटील हे खरं तर आभाळात भरारी घेणारा माणूस, पण पाय मातीशी घट्ट आहेत म्हणून मनातल्या उन्हाची निर्मिती झाली आहे या माणसाकडे. ज्या एका क्षणाची आपण वाट पाहतो सीडी